राज ठाकरेंच्या पोस्टबाबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि भाजपचे नगरसेवक नवनाथ वन यांनी काय म्हटलंय ते देखील पाहूया। वेळेप्रसंगी मला कळत नाही की त्यावेळेला मराठी माणसाच्या हिताचा विषय येतो त्यावेळेला काही प्रमाणात लवचिक भूमिका घ्यावी लागते आणि तशा प्रकारची भूमिका राजकारणी कधी कधी घेतात आणि ती मला वाटतं की चुकीची नाही। मला असं वाटतं की त्या बाबतीमध्ये दोघे भाऊ समर्थ आहेत। दोघे भाऊ आज जन्मशताब्दी वर्ष बाळासाहेबांचं सुरू झालेलं आहे आणि जन्मशताब्दी वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हिताचा जो काही निर्णय असेल ते दोघे बंधू नक्कीच घेतील याची मला खात्री आहे। त्यावेळेला माहिती नाही नेमकं काय निर्णय घेतात, पण आम्ही सगळेच कार्यकर्ते म्हणून त्यांच्यासोबत असतो। आज कल्याण डोंबिवलीमध्ये राज ठाकरे यांनी लवचिक भूमिका घेतली आणि महायुतीला पाठिंबा दिला। येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरे हे आपले शत्रू कोण आहेत आणि मित्र कोण आहेत, खरे भाऊ कोण आहेत आणि भावाच्या नावावर आपल्या पाठीमध्ये खंजीर खुपसणारे कोण आहेत हे ओळखतील आणि पुन्हा एकदा महायुतीच्या सोबत ते येतील अशी अपेक्षा आहे। कारण राज ठाकरे यांचा अपमान करण्याची एकही संधी उद्धवजी ठाकरे यांनी सोडली नाही। आता देखील 6 नगरसेवक निवडून आणून त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलाय, त्यांचा अपमान केलाय। मला खात्री आहे राज ठाकरे या अपमानाचा बदला